मित्रांनो नमस्कार. आपण कापूस पिकाची लागवड केली आहे. पिकाला खत आणि फवारण्या देखील वेळेवर देत आहोत. मात्र तरीही कापूस पिकाची वाढ अपेक्षेप्रमाणे होत नाही. पाने पिवळी पडलेली दिसतात, तसेच झाडे खुंटलेली दिसतात किंवा फुलधारणा आणि बोंडधारणेवर परिणाम म्हणजेच अति फुलगा होणे किंवा बोंडाचा आकार लहान राहणे. अशा परिस्थितीत आपण खतांना किंवा औषधांना दोष देत असतो. पण इथेच आपण चुकतो, कारण हे परिणाम खत किंवा औषधांमुळे नव्हे तर आपल्या जमिनीमुळे आपल्या पिकात दिसत असतात. तर तुम्ही म्हणाल जमिनीमुळे कसे? तर होय, आपण आपल्या जमिनीचा pH म्हणजेच सामू म्हणजेच क्षारता तपासत नाही आणि फक्त भरमसाठ खत किंवा फवारण्यांवर खर्च करत असतो. तर असे करण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा, जेणेकरून आपणास याचा नक्कीच फायदा होईल व व्हिडिओस लाईक करत चला. यातून आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत असते. चला तर बघू की कापूस पिकावर जमिनीच्या pH म्हणजेच सामू तसेच क्षारता याचा कसा परिणाम होत असतो ते. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या जमिनीचा pH हा 7च्या वर जातो म्हणजेच आपली जमीन क्षारपट असते, म्हणजेच आपल्या जमिनीत कडकपणा येतो, तसेच पाण्याचा योग्य निचरा होत नसेल म्हणजे जमीन चोपण झालेली असते. अशा अवस्थेमध्ये आपल्या कापूस पिकाला योग्य खते दिली असली तरी त्यातील काही अन्नद्रव्यांचा पिकास पुरवठा होत नाही आणि आपल्या कापूस पिकावर याचा परिणाम दिसतो. जसे की कापसाची वाढ खुंटणे, पिकामध्ये पिवळेपणा दिसणे, तसेच अवेळी फुलगळ होणे, तसेच बोंडधारणा योग्य साईज न मिळणे. ही लक्षणे म्हणजेच अन्नद्रव्याची कमतरता असते. मग अशा जमिनीमध्ये कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता पिकास भासत असते व त्याची कमतरता भरून काढण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात ते सविस्तर पाहू. पहिल्यांदा आपल्या पिकात कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता या जमिनीत जाणवते ते पाहू. यामध्ये विशेषतः लोह, जस्त, मॅंगनीज, तांबे आणि काही प्रमाणात बोरॉन याची उपलब्धता कमी होत असते. तसेच स्फुरदची उपलब्धता देखील कमी होत असते. लोह, जस्त आणि मॅंगनीजच्या कमतरतेमुळे आपल्या पिकाची वाढ खुंटलेली तसेच पानांचा आकार लहान आणि पाने पिवळसर फिकट पडलेली दिसतात. अशा वेळेस कमतरता लक्षात घेऊन सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजेच मायक्रोन्यूट्रियंट ची फवारणी घ्यावी. हे अन्नद्रव्य जमिनीतून देऊ नये, कारण याचा पुरवठा जमिनीतून होतच नाही. तसेच बोरॉनच्या कमतरतेमुळे पिकाच्या फुलधारणा तसेच बोंडधारणेच्या कार्यामध्ये अडचणी येत असतात, जसे की फुलगळ होणे आणि बोंडांची साईज लहान राहणे. अशा वेळेस पिकावर 20% बोरॉनची फवारणी घ्यावी. या समस्येवर प्रभावी उपाययोजना होते. तसेच सर्वात महत्त्वाचे अन्नद्रव्य म्हणजे स्फुरद म्हणजेच फॉस्फेट. याची कमतरता उच्च सामू pH असलेल्या जमिनीत जास्त जाणवत असते, कारण आपण दिलेला स्फुरद म्हणजेच फॉस्फेट हा जास्त pH असलेल्या जमिनीमध्ये कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण वाढलेले असल्यामुळे व त्याच्याशी स्फुरदची क्रिया घडून स्फुरद हा जमिनीत फिक्स होत असतो. यामुळे तो पिकास उपलब्ध होत नाही. म्हणून अशा जमिनीत शक्य झाल्यास विद्राव्य खतांचा जास्तीत जास्त वापर करावा, जेणेकरून ही खते पिकास लवकर उपलब्ध होतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवणे. यासाठी चांगले कुजलेले शेणखत तसेच कंपोस्ट खत आणि सेंद्रिय उत्पादनांचा जास्तीत जास्त वापर करावा. अशा जमिनीमध्ये यांचा वापर केल्यामुळे आपल्याला चांगला उपयोग मिळत असतो. यामुळे जमिनीचा pH कमी होऊन जमिनीचा कडकपणा देखील कमी होत असतो आणि जमीन भुसभुशीत होत असते.
व अन्नद्रव्यांचा अपटेक देखील वाढत असतो. अशा जमिनीची वेळोवेळी माती परीक्षण करून नत्र, स्फुरद आणि पालाश तसेच सूक्ष्म अन्नद्रव्य यांचा समतोल राखून खत व्यवस्थापन करावे. यासोबत जमिनीची क्षारता कमी करण्यासाठी जिप्समचा वापर करावा. यामुळे जमिनीतील सोडियमचे प्रमाण कमी होऊन कॅल्शियमचे प्रमाण सुधारते. यामुळे कापूस पिकातील पाते तसेच बोंड टिकून राहण्यात मदत मिळते व त्याची साईज तसेच प्रत देखील सुधारते. अशा प्रकारे जर आपण आपल्या शेतामध्ये टप्प्याटप्प्याने उपाययोजना केल्या तर अशा जमिनीत देखील कापसाचे पीक व त्याचे उत्पन्न चांगल्या प्रकारे घेता येऊ शकते. या माहितीचा इतर शेतकऱ्यांना देखील फायदा होऊ शकतो. असे जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ अवश्य शेअर करा व अशाच महत्त्वाच्या कृषीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास देखील विसरू नका. धन्यवाद.